इतिहासाची साक्ष देणाऱ्या तसंच केंद्रानं हेरिटेज वास्तू म्हणून घोषित केलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। ठाकरेंच्या नेत्यांनी या दारू पार्टीचा व्हिडिओ ट्विट केला। यावेळी त्यांनी राज्य सरकारवर देखील हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवरती हे काय सुरू आहे असा संतप्त सवाल देखील आता विचारला जातोय। वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी या संदर्भातला व्हिडिओ ट्विट केलाय आणि संतप्त सवाल विचारलेला आहे। पाहूया या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी। किल्ल्यावर पार्टीसाठी परवानगी कुणी दिली? शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट। महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणारा आणि संरक्षित हेरिटेज स्थळांमध्ये गणला जाणारा ऐतिहासिक वांद्रे किल्ला। या वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी हा सगळा प्रकार समोर आणलाय। सोशल मीडियावर दारू पार्टीचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरू आहे असा सवाल त्यांनी व्हिडिओ पोस्ट करत विचारलाय। आश्चर्याची बाब म्हणजे किल्ल्यावरील या दारू पार्टीचे संयोजक महाराष्ट्र पर्यटन विभाग असल्याचा दावाही अखिल चित्रे यांनी केलाय। महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरू आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या आणि नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिका परवानगी देतच कसं? आणि किल्ल्यावरील या दारू पार्टीसाठी संयोजक कोण? तर महाराष्ट्र पर्यटन विभाग। नक्की काय सुरू आहे? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे सो कॉल्ड सांस्कृतिक मंत्री आशिष कुरेशी? तर ऐतिहासिक वास्तूवर दारू पार्टीला परवानगी मिळते कशी असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे। जर अशी परवानगी मिळाली असेल तर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतोय। तुम्ही परमिशन देताच कशी? जो कोणी परमिशन दिला असेल ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रितसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे, पैसे घेऊन दिलेले आहे आणि त्या पवित्र स्थळांचं पावित्र्य घालवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मला काही लोकांनी सांगितलं, मी बघितलेला नाही, पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली जाईल। वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीच्या व्हिडिओ नंतर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। भाजपकडून जशा व्यक्तींना पक्षामध्ये प्रवेश दिला जातोय त्यानंतर भाजपकडून काय अपेक्षा करायची असा टोला खासदार सुप्रिया सुळेंनी लगावलाय। मला काय आश्चर्य वाटत नाही आणि ह्याच्याबद्दल मी मागच्याही आठवड्यात माननीय देवेंद्रजींना एक पत्र लिहिलं होतं आणि मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की काही गोष्टींमध्ये आपले मतभेद आपण बाजूला ठेवले पाहिजे। ड्रग्ज असतील, चुकीच्या घटना ज्या तुम्ही म्हणता अशा होत असतील तर ह्याच्यासाठी ड्रग्ज विरोधात जर मोठं काही महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार करत असेल तर आम्ही ताकदीने सरकारबरोबर उभं राहू। महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्याची जबाबदारी महाराष्ट्र पर्यटन विभागाची। जर अखिल चित्रेंच्या आरोपांनुसार वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीचे संयोजक महाराष्ट्र पर्यटन विभाग असेल तर ही गंभीर बाब आहे। आता मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतल्यावर काय कारवाई होतीये याकडे लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।